शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं घोडेगाव म्हैसबाद. नमस्कार शिवम दादा. नमस्कार. जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय श्रीराम. बोला ना. कुठून आले दादा शेतकरी? एका आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून शेतकरी बांधव लातूरून आले होते आपल्याकडे. हा तर खात्रीशीर अंगाच्या साड्याच्या दुधाच्या बोलीत आज 2 म्हशी आपण दिलेल्या आहेत. नमस्कार दादा. नमस्कार. दादा बाजारात आले आज कसं काय वाटला बाजार वगैरे आपला? एकदम चांगला वाटला. हा क्वालिटी म्हशी चांगल्या तर शिवम दादा रेट कळू द्या बरं. रेट एकदम हिसाबात म्हशी दिलेल्या आहेत आणि संपूर्ण म्हशी टॉप म्हशी आहेत. हो हे शिंगडी पगडी म्हशीची बघायची संपूर्ण जाती गुतीच्या आहेत. एक म्हैस जाणलेली आहे आणि एक म्हैस 8 दिवसाची कच्ची हा. आहे आणि दोन्ही पण खात्रीशीर अंगाच्या सडाच्या दुधाच्या बोलीत म्हशी दिलेल्या आहेत. आता ते आपल्या कॉन्टॅक्टने आले होते आधी आपल्या 7 म्हशी त्यांना दाखवल्या. हा. 7 पैकी एक म्हैस त्यांना आपली आवडली तर त्याच्यातली आपण एक दिली आणि एक बाजारातून खरेदी करून घेतली. दादाचा एक परिचय घेतला. दादा कसं काय वाटलं म्हशी वगैरे? चांगले आहेत म्हशी. हा. तुम्ही जे व्हिडिओ पाहिलं तसेच आहेत ना? इंस्टाग्रामचा व्हिडिओ बघून सुद्धा बघितलं हा. आणि नंतर त्यांना संपर्क साधून पुरालो घोडेगावला. तर यांनी एक घेतली आणि यांनी एक घेतली. तुम्ही जी म्हैस घेतली ती केवढ्याला घेतली सांगा शेतकरी बांधवांना? 1,30,000 घेतली म्हैस. हा आणि आपण बोली काय दिली त्याच्यात? काय बोली दिली? दुधाची बोली, अंगाची साडाची बोली 1,30,000 रुपयाला आणि दादाला 1,10,000 रुपयाला म्हैस दिलेली. तिला पण आपण 12 लिटरची बोली दिलेली. 8 दिवसाची कच्ची, अंगाची साडाची दुधाची दोन्ही म्हशीत गॅरंटी आहे. आणि म्हशी दाखवा व्यवस्थित दादा. दादा तुम्ही झालेल्यावर समाधानी आहेत का? काही अडचण नाही ना? व्यवहारात काही जबरदस्ती केली का? तुमच्याकडे शेतकऱ्याला माझ्या विषयी काय सांग? माणूस कसं गावाकडे गेल्यानंतर घोडेगावमध्ये जावा, सोनबाईकडे म्हशी घ्या असं मी सांगतो. समाधानी झाले ना? माणूस योग्य आहे का? काही अडचण नाही ना? बोला मग. जय श्रीराम. तर दादा एक माहिती विचारायची तुम्हाला. आता तुमचा येण्याचा मार्ग कसा आहे? माझ्याकडे तुम्ही कोणत्या मार्गाने आले शेतकऱ्याला सांगा. वडवळ नागण्याचा आहे. हा लातूर आलो, लातूर राहून अहमदनगर मार्ग असं आलो घोडेगाव. हा. लातूरून तुम्ही अहिल्यानगरला बसले अहिल्यानगर. आणि अहिल्यानगरून 30 किलोमीटर घोडेगाव. घोडेगावला. तर यो मार्ग आहे. शेतकऱ्याची रिक्वेस्ट होती का मार्ग कसा यायचा? तर आता मार्ग दादाने सांगितलेला आहे. तर अशा प्रकारे तुम्ही येऊ शकता. धन्यवाद.